कारण आपले हे दोन्ही हात प्रत्येक वाईट मार्गावरती कदाचित गेलेले असतील, तर ह्या क्षणी आपण सरेंडर समर्पण करणार आहोत. कारण आपण जेव्हा परमेश्वरासमोर नतमस्तक होत नाही तोपर्यंत आपलं शरीर तशाच प्रकारे राहत असते. म्हणून हीच वेळ आहे त्याच्याजवळ क्षमा मागण्याची, समर्पित करण्याची. तर चला जाऊया आपण त्याच्याजवळ. स्तोत्र संहिता 51 म्हणत आहे, हे देवा, तू आपल्या वास्तव्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला तू माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्यातील उत्तर होय प्रभू, तुझ्याच विरुद्ध मी पाप केला आहे प्रभू. होय माझ्या प्रिय बंधू, आपल्याला माहीत असून सुद्धा आपण पुन्हा पुन्हा त्याच पापामध्ये पडत असतो. हीच वेळ आहे त्याच्यासमोर क्षमा मागण्याची. कारण शेवटी स्तोत्र संहिता म्हणत आहे, तुझ्या विरुद्ध आणि तुझ्याच विरुद्ध मी पाप केला आहे प्रभू. आपण ते पाप स्वीकारलं पाहिजे, कारण आपण पापी आहोत. आपण मानव असून आपण दुर्बळ झालेला आहोत. आपल्यास काहीही ठाऊक नाही. कारण हजारो वेळा, लाखो वेळा आपण त्याच्यासमोर क्षमा मागत असताना त्याच क्षमाची आपल्यास परमेश्वर क्षमा करत असतो. असा तो दयाळू, करुणाळू असा परमेश्वर आहे. क्षमा मागत असताना जो पवित्र आत्मा पेटकाच्या दिवशी शिष्यावर उतरला होता, तोच पवित्र आत्मा पुन्हा एका पदामध्ये मागूया, जेणेकरून त्या पवित्र आत्म्याद्वारे आपल्याला स्पर्श करून आजच्या त्या पवित्र गौरवस्तुतीमध्ये आपण त्याच्याशी सहभागी आहोत. म्हणून हात उंच करून त्याच्याजवळ कैवारी सत्याचा, सामर्थ्याचा अभिषेक करायला पवित्र आत्म्याला आपण आणूया. कारण होली स्पिरिट, ये पवित्र आत्मे, तू आमच्याकडे पवित्र आत्मे, तुझं सामर्थ्य पवित्र आत्मा, शक्ती पवित्र आत्मा. कारण होली स्पिरिट, पवित्र आत्मे, तू आमच्याकडे पवित्र आत्मा. Oh
खरोखर त्या माणिक कृष्ण आपल्या प्रत्येकास रस सत्याचे कळवाय पवित्र आपल्याकडून जोरात टाळ्या वाजवून आपल्याला कमीचा धन्यवाद देऊया एका स्तोत्र सेवाद्वारे आपण त्याची गौरवस्तुती करूया. प्रत्येक स्तोत्रानंतर आपण असे हालेलुया परमेश्वराचे गुणगान नवे गीत गाऊन करा. हे सर्व पृथ्वी परमेश्वराचे गुणगान करा. परमेश्वराचे गुणगान करा. त्याच्या नावाचा धन्यवाद करा. त्याने केलेल्या कार्याची घोषणा प्रतिदिवशी करा. राष्ट्रामध्ये त्याचे गौरव सर्व लोकांमध्ये त्याची अद्भुत कृत्ये जाहीर करा. कारण परमेश्वर परमस्तुत्य आहे. सर्व देवाहून त्याचे भय करणे योग्य आहे. आणि राष्ट्राचे सर्व देव केवळ मूर्ती आहे. ते आपला आकाशाचा निर्माता प्रभू परमेश्वर तोच असा एकमेव निर्माता सर्व परमेश्वर आहे. अशा त्या महान ईश्वराच्या आपण हात उंच करून टाळ्या वाजवून त्याला महिमा देऊन आपण गौरव केलेला त्याचा आभार मानूया. थँक यू जीसस. प्रेज यू जीसस. होसाना जीसस. ग्लोरीफाय यू लॉर्ड. प्रेज यू जीसस. हालेलुया. थँक यू लॉर्ड. त्याचे सर्व उपकार विसरू नको. तो तुझ्या सर्व
आणि शिक्षकाला गौरव स्तुती आणि आदराचा यत्न दिलेला आहे. आता ही वेळ आहे त्याच्यासोबत नतमस्तक होण्याची. आपणास शक्य असेल तर आपण गुडघ्यावरती येऊ. कारण गुडघ्यापर्यंत केलेली प्रार्थना हीच आगळीवेगळी अशी प्रार्थना असते. आपले दोन्ही हात आपण उभे करूया, कारण त्याचे लाखो दिवे त्याची प्रशंसा त्या स्वागताच्या मध्ये करत आहे. आपण देखील त्यांच्या समवेत हजर राहूया, कारण राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकणाकडून धारण आहे. तेव्हा राजासन वरील मंडळ व 4 प्राणी ह्यांच्याभोवती सर्व देवदूत उभे होते. ते राजासनासमोर उपडे पडून देवा नमन करून म्हणाले, आमीन. धन्यवाद, गौरव, ज्ञान, उपकार, स्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही सर्व दिवाळी आमच्या देवाची आहे. आपण आपल्या या आयुष्यभरामध्ये परमेश्वराने अनेक असे उपकार केले आहे. सर्व काही त्याचंच आहे. आपलं जीवन, आपलं मुलं बाळांची असतील, आपलं घर, आपला व्यवसाय, आपलं सर्व काही त्याचंच आहे. ह्या क्षणी आपण समर्पित करूया, सांगूया, होय प्रभू, हे माझं नाही तर तुझा प्रभू परमेश्वर. तू हे सर्व काही जीवन दाखवता चालवण्यासाठी तू माझ्या हाती दिलं आहेस प्रभू परमेश्वर. परत आता हे जीवनला समर्पित करतो प्रभू परमेश्वर. मग आपण हात उंच करून त्याला आपण आपल्या कोण अंतरापासून आराधना देऊया.
आजपासून आपण त्याची वाणी ऐकण्याचा प्रयत्न करूया. कारण प्रकटीकरण म्हणत आहे, मी दार आहे आणि जो कोणी माझ्या दारापासून आत जाईल तर त्याला तारण प्राप्ती होईल. आज परमेश्वर त्याच्या दरवाजातून आपणास आत येण्यास सांगत आहे. तर आपण कमी पडलो असता तर आपण ह्या क्षणी विचार निर्णय घेऊया की हो प्रभू, तुझ्या दारापासून मला आत यायचा आहे प्रभू. मला तुझ्याशिवाय तारण प्राप्त कोण देऊ शकत नाही. तूच आज एकमेव असा परमेश्वर आहे. प्रभू तुझं वचन म्हणतात, अहो दुःखी कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. आज आम्ही ओझं, आमची भार, आमचं दुःख सर्व काही तुझ्याजवळ घेऊन आल्या प्रभू परमेश्वरा. या क्षणी तू आम्हाला सहारा दे प्रभू. कारण तूच आम्हाला मदत करू शकतो. असून आपण करा आपल्या अंतःकरणापासून आम्हाला लागेल.
अगदी आवाज न करता आपण ज्या स्थितीमध्ये आहोत त्या स्थितीमध्ये शांतीच्या आवाजात आपण परमेश्वराला दिला आहोत. जी शांती जगातील कुठचीही व्यक्ती आपल्याला देऊ शकत नाही. एखादा गर्भ श्रीमंत मनुष्य असो की बुद्धीच्या चातुर्याने भरलेला मनुष्य असो, या जगातील कुठलीही वस्तू कुठलीही शक्ती ती शांती आपल्याला देऊ शकत नाही. ती शांती फक्त आणि फक्त आपला जिवंत परमेश्वर आपल्याला देतो. ती शांती आपल्या अंतःकरणामध्ये आपण अनुभवली. कदाचित आपण या संपूर्ण प्रार्थनेमध्ये चलबिचल झालेलो असलो, एखाद्या विचाराने आपण लक्ष आपलं विचलित झालेलं असलं तर हीच वेळ आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपलं जिवंत परमेश्वर त्याच्यावर आहे आणि त्याची प्रत्येक शांती अनुभवण्याचा प्रयत्न करूया. तो सामर्थ्यशाली परमेश्वर प्रत्यक्ष आपल्याला प्रत्येकाला आशीर्वाद देतात. त्याची शांती आपण अनुभवूया. प्रभूचा बरोबर असो, आता सदा सर्वदा. तर आपल्यामध्ये प्रभूचा शब्द देण्यासाठी आपले फादर लुईस फर्नांडिस हे आपल्यामध्ये आलेले आहेत. मी त्यांची आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करत आहे. आता मी सदा सर्वदा आपण जसं मी चर्चमधून निघालो आणि वर्तमानाला मला थँक्यू तुम्ही सर्व प्रार्थना करीत आहात आणि चांगली मासिक प्राप्त झाली. परमेश्वराची योजना आहे, प्रार्थना आपण करत राहणार आहोत. हे फार महत्वाचं आहे. परमेश्वर देत राहणार आहे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर काळजी आहे आपल्या कुटुंबाची, आपल्या घराची, आपल्या व्यवसायाची, आपल्या प्रियजनांची, आपल्या बोटींची, आपल्या प्रवासाची, आपल्या आजाराला परमेश्वराची काळजी आहे. आता बंधू हॅडम देखील आजारी आहे. दोन्ही सांगितल्या प्रार्थना. आमचे बंधू मी अगोदर सांगितली साक्ष दिली होती निरालो, त्या ठिकाणी आमचे नातेवाईक आहेत. त्या मुलाला सांगितलं होतं की तू चालणारच नाहीस, चालणारच नाहीस. मार्क म्हणून त्याचं नाव होतं आहे आणि चालणार नाही अशा प्रकारे. आणि मध्ये मी त्याच्या प्रोग्रामला बर्थडेला गेलो होतो. तो एवढा धावेना मला देखील पाहिजे. उद्या त्याचं ऑपरेशन आहे, नस कापायची आहे आणि तुझा पाय जरा म्हणजे जरा कमी आहे आणि उद्या त्याचं ऑपरेशन आहे. त्या कुटुंबाने फोन केला होता. पण बघा, ज्या डॉक्टरने सांगितलं तर चालणारच नाही तो बंधू धावतो. ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराची योजना आपल्या सर्वांसाठी चांगलीच आहे. परमेश्वराचे नियम आहेत, परमेश्वराचे आशीर्वाद, परमेश्वर जेवढे शिस्त देतो त्यावेळी त्या गोष्टी चांगल्याच आहेत आणि त्या आपल्या भलेपणासाठी आहेत. हे जेव्हा आपण समजतो त्यावेळी आपले पवित्रकरण होईल. हालेलुया, हालेलुया. शिक्षा परमेश्वर करत नाही, शिस्त दाखवतो. पुष्कळ वेळा आपण म्हणतो परमेश्वर मला शिक्षा केली, देवाने मला शिक्षा केली, माझ्या बापाने जे काही बापामुळे काही गोष्टी होतात. बंधन आता मी एक चोरी केली असेल, त्या चोरीचं मला लाईफ टाईम भोगावं लागणार आहे. चोरी केली होती, लाईफ टाईम भोगावं लागणार आहे. किती प्रयत्न आपण करतो, परंतु फार महत्वाचं आहे की माझं जीवन मी कसं जगत आहे. त्या फरक परमेश्वर शिक्षा करत नाही तर परमेश्वर शिस्त लावतो. हे क्लिअर असेल ना देवाची भीती निर्माण होणार नाही, बाबाची भीती निर्माण होईल पण देवाची भीती निर्माण होणार नाही. आपण भीतीपोटी जीवन जगतो. भीती म्हणजे असं होईल तसं होईल तसं जीवन जगतो. प्रेमाने मला प्रभूचे प्रेम आहे व ह्या प्रेमापोटी मी जीवन जगतो.
दिलं असेल ना तर आपले जीवन म्हणजे आपल्याला फोर्स करावं, जबरदस्ती करावी लागणार नाही. स्वतःहून आपण प्रार्थना करू, स्वतःहून प्रार्थना येऊ, स्वतःहून मिसळला जाऊ, स्वतःहून बायबल वाचन वाचू, स्वतःहून आपण आपल्या घरी नवेला करू, स्वतःहून आपण आपली रोजची प्रार्थना करू, स्वतःहून कोणाला सांगावी लागणार नाही. कारण मला पटलेलं आहे, मला प्रभूचा अनुभव आलेला आहे व ह्या प्रभूच्या अनुभवात मला टिकून राहायचं आहे. हे जर पडलं तर कोणत्याच गोष्टीची अडचण दडपण येणार नाही. 3 दिवसाअगोदर एका बहिणीने मेसेज केला होता, त्यांना 13-14 वर्षांनी लग्नाला आज मुलाबाळा नाही आणि त्यांची ट्रीटमेंट सुरू होती. आणि ट्रीटमेंट कसं प्रॉब्लेम आपल्याला काही समजत नाही. आणि मग IVF इज नॉट अलाउड, अजून काही समजत नाही. कसं त्याचं अंड आणि नवऱ्याचं स्पर्म काढून ते डॉक्टर ते करतात आणि ते आईच्या उदरात किंवा स्त्रीच्या उदरात नाही तर समजत नाही. तर मी यावर्षी अगोदर सांगितलं आहे. तर ही स्त्री त्या कुटुंब त्यामध्ये विचार करतोय. तब्बल 2.5 वर्ष ट्रीटमेंट सुरू आहे. म्हणजे IVF नाही, स्पर्म वाढवण्यासाठी आणि शिस्तबद्ध. कारण स्मोकिंग, ड्रिंकिंग, स्ट्रेसमुळे या गोष्टी पुष्कळ होतात. खूप दारू पिली, खूप स्मोकिंग केलं, स्वतःची काळजी घेतली नाही, तर या पुष्कळ गोष्टी मार लागू शकतो, प्रायव्हेट पार्टीला फटका लागू शकतो, या गोष्टी असतात. 2.5 वर्ष जीवन दुःखाचं होतं. खूप चालू आहे आणि मिस्टर कंटाळले. मेसेज केला आम्ही दत्तक घेण्याचा विचार केला. मग त्यांना बसून दत्तक घेणं काय असतं शोध तुम्ही लावा त्या दृष्टीने मी माझ्या पत्नीने हात वरती केलेले आहेत. मी ट्रीटमेंट पुढे करणार नाही कारण तो मला संताप झालेला आहे. ती बाई म्हणजे तुम्ही ती म्हणजे लोक मला विचारतात मला संताप झालेला आहे. लोक फालतू जास्त करतात, मदत कोण करतात नाही. झालं तरी रेप झालं नाही झालं तर कधी होणार, कोण देणार तर काही नाही. चांगला करण्यापेक्षा अंत्यस्त्री इतर खाली खेचणं, वाईट नजरेने पाहणं, त्यामुळे लोक अर्धे लोकांचं जीवन त्याच्यामध्ये बरबाद केलेलं आहे. कधी सुखी नाही, दुसऱ्यांना सुद्धा सुखी ठेवत नाही. काल सांगितलं प्रयत्न केले आहेत ना तुम्हाला दोघांचं जीवन आनंदी महत्वाचं आहे. ह्या सिच्युएशन बाळाच्या सिच्युएशन मध्ये तुम्ही एकमेकांची भांडण पद्धतीशी बोलणार नाही, तू मनस्ताप घेणार, स्वतःच्या जीवनाची शरीराची वाट लावणार, शांतता नाही, प्रेम नाही, ऐक्य नाही, तुम्ही भांडण करणार. बाळाचा जन्म होऊ नाही पाहिजे. मग तणाव एवढं टेन्शन कधी सुचत नाही. लोक कुटुंब इकडे प्रार्थना कर, तिकडे प्रार्थना चालूच आहे. माझ्या कुठे कुठे प्रार्थना करायची एकच सांगितलं सेम आपल्या काम केलेलं आहे, व्यवसाय केलेला आहे, हे केलेलं आहे, ते प्रयत्न केले आहेत, हे प्रयत्न केले आहेत, इकडे गेले आहेत, तिकडे गेलेले आहे, काहीच होत नाही. माझं गुडघे टेकले नसेल गुडघ्यावरती हात जोडले हात जोडा, उपवास केला उपवास करा आणि महाप्रभू सामर्थ्य देईल. त्याची मधून प्रार्थना केला होता आणि बोलता आमच्या माझ्या मुलामध्ये माझ्या घेण्याची प्रॉपर्टी खूप आहे, खूप प्रॉपर्टी आहे, मी संपणार नाही. त्याप्रमाणे हिरावले संपणार नाही. आमच्या दोघांचं मुलाचं आणि माझं पाण्याचं आणि म्हणतो की मी आजपासून ठरवलं मी दोघांचं जेवण किंवा कमी जेवण किंवा उपवास करून माझ्या मुलासाठी ऐकण्यासाठी राहते. बाबा म्हणतात ऐक्य, कुटुंबात सुख, समाधान, शांती हवी आहे. पैसा आहे पण समाधान नाही, पुढे विनाशील आहे, विचार चांगले जुळत नाही, वाईट विचार येत आहे, दुर्बुद्धीचे विचार येत आहेत, घात करण्याचे विचार येत आहेत. आणि विचार असे विचार कोणाचा ग्राहक 2-3 गावात विजिटिंग करताना आपण समोर काय सांगू काय कसे वागतात गावात. म्हणजे पैसा घेतल्यानंतर देणं, पैसा दिल्यानंतर परत रिटर्न करणं किंवा योग्य तो मोजमाप
किंवा चांगला चोख व्यवहार करून लोकांना अजून समजत नाही. अरे सोपा आहे, माझं नाही ते माझं नाही. गणेश माझं नाही. इवन हा माईक किंवा स्टँड हा मोबाईल मध्ये काय माझं नाही. सिंपल माझं नाही, माझं नाही. सोन्याची चेन पडली ती माझी नाही. गणेश कोणाला घे माझं नाही ते माझं नाही. जेव्हा ते आपण ठेवतो ना तेव्हा जास्त त्रास होतो. मी मासळी पकडली ती माझी नाही. सुपर पकडली माझं नाही. माझी नाही कारण माहिती आहे माझ्या 100% नव्हते. सिंपल माझं नाही ते माझं नाही. त्याच्यामध्ये गडबड बदल करायचं नाही. प्रॉपर्टी माझी नाही, माझी नाही. बस ठाऊ काय माहिती आहे ना. मी त्यासाठी जर कोणाला प्रॉपर्टी पाहिजे मी देतो. जसं तुमची फ्री आहे, फ्री आहे. रात्री फ्री होते गावाकडे भेटते तुम्हाला. सुनामी आली, रोग आणि बसला ते किती सर्व गेला. आता कडक ऊन किती लोक वाढला. आता विषय वेगळा आहे, हरकत नाही. आता विषय आहे देवाच्या अन्नासाठी भोग. देवाच्या अन्नासाठी भोग. हे अन्न आध्यात्मिक अन्न आहे. ज्या 4,000-5,000 लोकांनी भोजनाचा आस्वाद घेतला, येशूने चमत्कार केला, ती लोक येशूला त्या शारीरिक भोजनासाठी त्याचा शोध घेत. शोध आता जेवणासाठी आता आपल्याकडे सध्या परिस्थिती नाही. ते सांगितलं 2दा बाबा मिशनला गेला आणि तिसऱ्याला गोष्ट ऍडमिट केली. हाय कोलेस्ट्रॉल ठरवून गेले आहे. हेच खायचं, हेच काय ठरवून गेले आणि दबाव पोट फाटलं. शारीरिक अन्नासाठी दवड नको ते खाऊ. आध्यात्मिक परमेश्वराच्या अन्नासाठी खावा. जर हे समजलं आता शुभर उल्लेख केलाय. आपण येशूचा शोध कशासाठी करत आहोत. मला हे बघायला मिळते देव देईल. गॉड विल गिव्ह, गॉड विल गिव्ह, गॉड विल प्रोव्हाइड. हा विश्वास माझा आहे. देव परंतु जर मी हावडेपणाने त्या साक्रामेंटला, हावडेपणाने प्रार्थनेला, हावडेपणाने मला हे हवंय ते हवंय ते झाल्या न झाल्यामुळे आपण प्रार्थनेमध्ये हताश होतो. आध्यात्मिकरित्या प्रभूमध्ये समजतो. आता त्याच्यामध्ये केला आहे योहान अध्याय 6:30. देव जो स्वर्गातून जीवनाचे भागात जो मनुष्य स्वीकारतो, आपण स्वीकारतो म्हणजे आपला जीवन प्राप्तीचा अनुभव येणार आहे. हालेलुया. आपण कमेंट देतो काही वेळा फार वाईट वाटतं. मी परत सांगितलं आहे. बचका मारतात का, साताचा कमेंट घेतात का, काही वेळा पडतं. आमची चूक कधी आमच्या पडतं. हातावर पुढे ते घ्यायचे असतात. आमेन बोलायचं असतं, तिकडेच घ्यायचं. चालता कमेंट घेतात, मला घरी ना घेतलं असं शरीर ही जीवनाची ताकद हातामध्ये स्वीकारत आहे. कशा प्रकारे स्वीकारत आहे, कशा प्रकारे मुलांना मी बॉम्बेला घेऊन गेलेलो, गरीब दाखवून दिलेलं आहे. आपण एक त्रोण, एक गादी, एक राज्यासह तयार करतो येशूसाठी. आणि त्याला एक कमेंट ठेवलं जातं आणि आपण श्रद्धापूर्वक ते कमेंट स्वीकारतो. शरीर आमेन. आणि तिकडे जागेवर प्रार्थना गुडघे टेकून हात धरून प्रार्थना केली बसले. काही जण लेफ्ट राईट करत आले जातात, काही धावत जातात. जीवनाची भाकर, ती जगाची भाकर, स्वर्गाची भाकर माझ्यासाठी दिली आहे आणि मी स्वीकार करत आहे. म्हणजे मी आध्यात्मिक अनुभव घेत आहे. हालेलुया, हालेलुया. आध्यात्मिक अनुभव घेत आहे व माझ्या जीवनाचे परिवर्तन मी करून घेत आहे.
त्यामध्ये जुन्या काळात उल्लेख केला, अरोनचा उल्लेख केला, मोशेचा उल्लेख केला. त्यांना शारीरिक भाकर मानना म्हणून देवाने दिले होते. देवाचा अनुभव त्यांनी घेतला. 40 वर्ष त्याचा अनुभव घेतला आणि एवढ्या लोकांना त्यांनी पुरवलं. त्याच्यामध्ये काय झालं की ज्यांनी ठेवलं उद्या खाऊ साठवलं त्याला किडे पडले. त्या गोष्टी आवडेपणा किडे पडले. देव सांगतो उद्या सुद्धा उंची माले जोड करी. ज्यांनी साठवून ठेवलं 4 दिवसाला उद्या परवा खाऊ येणं खाऊ भेटणार नाही उद्या त्या सर्व सामग्रीला किडे पडले. प्रभू सांगितलं आहे, प्रभू देणार आहे, त्यावर विश्वास नाही आणि यासाठी किडे पडले. प्रेमाकडे उल्लेख केलेला आहे ती भाकर त्याला प्राप्त झाली. ती तृप्त शरीर तृप्त प्रवासासाठी प्राप्त थांबण्यासाठी झाली. शरीर ही भाकर परमेश्वर मानना देतो त्या लोकांना, इस्रायल लोकांना ही मानना देऊन त्यांनी प्रवास पुढे चालू ठेवावा. जी जागा योजली आहे त्या जागेपर्यंत पोहोचायचं आहे. मोशे ॲरोन त्याला घेऊन जाणार आहे, त्या जागेकडे थांबायचं नाही. म्हणून आपण 20 सभा म्हणते आपण प्रवासी आहोत, निवासी नाही. We are pilgrims. We are not settlers or remain here. असं आपण नाही. तर देवाने त्याला 40 वर्ष बरोबर देवाने काढले. तुमच्या स्वतःच्या सेम तुमच्या ब्रेकफास्ट किंवा जेवणाच्या वेळी प्रार्थना. एक सोपा उदाहरण देतो. माझ्याकडे रविंद्रची कुटुंब येते आणि आय थिंक इट वॉज गुड होळी असते. शुभ गुरुवार आहे सो गुरुवार का शुक्रवार या दिवशी गुरुवार संध्याकाळी आले. मी वरती पेंटिंग सुरू आहे त्यांना घेऊन मी खाली आलो आणि मला लेट मला देखील लेट उठायचं आहे. प्रार्थना करते का म्हणजे त्यांनी मला जाणीव मी त्यांच्यासाठी प्रार्थना करावी. नंतर वेळी प्रार्थना करतो परंतु त्या दिवशी माझ्या गडबडीमुळे माझ्या चुकीमुळे मी माझ्या चुकीमुळे राहिलं. म्हणून त्या कुटुंबाने मला त्याला प्रार्थनेची गरज आहे मी त्यांनी जाणीव करून दिली. प्रिय भाविकांनो, प्रत्येक गोष्टीमध्ये असताना प्रत्येक प्रवासामध्ये स्वतःला गोष्टीविषयी भावी झालेला होता. आणि दिवस नेहमी असे म्हणते आता मी इकडे गोष्टी करतो मी तर मित्राला सारखा देखील येत होतं. व्हेरी राईट म्हणजे पाय घसत आपण म्हणतो तसं करून मी आता इकडे प्रार्थना करणार, रोडकडे प्रार्थना करणार आणि मग समोरचा प्रवासात इकडे प्रार्थना करणार. प्रार्थनेत सामर्थ्य आहे. प्रिय भाविकांनो, प्रार्थनेत सामर्थ्य आहे व या लोकांना अनुभव आला. या लोकांनी प्रार्थना केली आणि देवाने त्यांना बोलवलं. हे आपल्या जीवनात देखील घडलं पाहिजे. माझ्या प्रार्थनेद्वारे देवावर मी विश्वास ठेवतो, तोच देव मला पुरवेल. ह्यावर जेव्हा विश्वास टाकतो ना आपल्या जीवनात काहीच कमी जोरदार कायद्यामध्ये प्रभूला गौरव देऊया. सुरुवातीला देखील आपण ऐकले आहे देवाने येशूला अन्न खाद्य म्हणून आपल्या सर्वांसाठी पाठवलं. कशाला की आपल्या जीवनात ट्राय टू स्टार्ट माहिती कसं काय त्यांच्या सिच्युएशनमध्ये व्यवसाय समजू शकतो. जे दिवसाला येऊ शकत नाही त्यांनी ऍटलीस्ट दिवसाचा वाचक वाचावा किंवा मी सांगतो अनुभव काय सांगतो. 21 दिवसानंतर तुम्हाला अनुभव येईल. जे दिवसाला येऊ शकतात दिवसाला या, वेळेवरती या. हे महत्वाचं आहे. वेळेवरती जे दिवसाला येऊ शकतच नाही त्यांनी बायबल पहिले वाचन किंवा शुभारंभ वाचा किंवा दररोज 21 दिवस ऐका आणि बघा तुमच्या जीवनात मी तुम्हाला शाश्वत देत आहे. 21 दिवसामध्ये तुम्हाला आध्यात्मिक मनशांतीचा अनुभव येईल. ज्यांना स्टडीचं टेन्शन आहे स्टडीज व्यवस्थितपणे पार पडतील. ज्यांना व्यवसायाचं टेन्शन आहे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं भेटतील. ज्यांना आजार आहे त्यांना शक्ती प्राप्त होईल. ज्यांना दडपण आहे त्यांना मुक्तीचा अनुभव येईल. ज्यांना रोजगार व्यवस्थित भेटत नाही त्यांचे मार्ग मोकळे होतील. हा अनुभव घेतला आहे. यासाठी 21 दिवस नॉन स्टॉप उद्यापासून 21 बुधवार सांगितले 21 दिवस नॉन स्टॉप दिसाला न ओके नाही तरी घरात बाहेर वाचत किंवा मोबाईलवरती पहिलं वाचून दुसरं वाचून ऐका.
आणि बघा प्रभू तुम्हाला ओळखते. हा अनुभव देण्यासाठी प्रभू आपल्यासाठी स्वर्गातून उतरला, आपल्या वेदीवरती आहे, त्या वेदीवर सामर्थ्य देत आहे, आशीर्वाद देत आहे. कशासाठी? की आपल्या सर्वांना मुक्तीची दान. शेवटी या भाकरीने आपल्या जीवनात काय होणार आहे? भाकरीने आपल्या जीवनात, स्वर्गीय भाकरीने आपल्या जीवनात काय होणार आहे? आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल. आपल्या जीवनातील अंधकार नाहीसा होईल. आपल्या जीवनातील बंधन नाहीशी होतील. आपल्याला पापाविरुद्ध लढा किंवा प्रतिकार शक्ती या साक्रामेंटाद्वारे प्राप्त होईल. प्रभू शब्दाद्वारे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल. या साक्रामेंटाद्वारे पुष्कळ आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद अनुभव आता आपण घेणार आहोत. हे वेदीवर स्वतः ख्रिस्त हा अनुभव देण्यासाठी आपल्याला साधण्यासाठी गेला आहे. फार महत्वाचा आहे. बिफोर यू कम और लुक साक्रामेंट, आठवण करा कोणता शेवटचा किस्सा तुम्ही कोणता ऐकलं. आज रविवारी आठवण करा. मी सर कुठे बसला होता, चर्चमध्ये, हॉलमध्ये, बाहेर, आठवण करा. काही लक्षात येतं का त्याची आठवण करा. आणि मग साक्रामेंटाला सांगू द्यायचं. हे महत्त्वाचं आठवण ठेवा. काय कसं कोणत्या दिवसाला कोणती फादर होते आठवण असेल तर हरकत नाही. कोणतं वाचन होते वाचन हरकत नाही. कुठे सेंटरला का चर्चमध्ये कुठे दुसऱ्या चर्चमध्ये गेले होते. शेवटचा दिवस शेवटचा दिवस आठवण करा आणि मग आपण प्रभूला सामोरे जाणार आहोत. म्हणा प्रभू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहेस. सामोरे जाणाऱ्या येशू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहेस. येशू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहे. येशू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहेस. येशू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहेस. येशू मी विश्वास ठेवत आहे की तू जीवनाची भाकर आहेस. येशू मी विश्वास ठेवत आहे की तू
जीवनाची भाकर आहे. तुम्ही खरोखरच प्रिय भाविकांनो, जीवनाची भाकर येशू ख्रिस्त या वेदीवर दिला आहे. आपण करूया शेवटचा किस्सा आपण कधी ऐकलेला आहे. कुठल्या चर्चमध्ये, सेंटरमध्ये कुठे बसलो होतो, कुठे पाहत होते, काय प्रवचन दिलं का आठवत असेल तर नाही. कोणती प्रार्थना घेऊन गेलो होतो, कशा स्थितीमध्ये गेलो होतो, वेळेवरती पोहोचलो होतो का आठवण करा. क्षमा मागा. प्रभू, आम्ही व्यवस्थित दिसायला बसलो नाही, पोहोचलो नाही, लक्ष दिलं नाही, कंटाळा केला, पूर्ण दिसा व्यवस्थितपणे नम्रपणे ऐकला नाही, प्रतिसाद दिला नाही. क्षमा मागणं चुकीचं नाही. क्षमा मागणं माफ कर. तुझा अभेर आम्ही केला, तुझा अपमान आम्ही केला आहे. तू आमच्यासाठी स्वर्गात उतरला, परंतु आम्ही तुझा स्वीकार केला नाही. तुझी आहे ते तुला दिले नाही, तुझा गौरव आम्ही केला नाही, तुझी स्तुती आम्ही केली नाही, आराधना व्यवस्थितपणे केली नाही. प्रभू, मी सुद्धा क्षमा मागत आहे. क्षमा मागत येशू ऐकत आहे. येशू ऐकत करुणा करेल. येशू दोष देत नाही. मनुष्य मनुष्याला दोष देईल, परमेश्वर मनुष्याला दोष देत नाही. मनुष्य मनुष्याला दोष देईल, प्रियजन प्रियजनाला दोष देते, परंतु परमेश्वर दोष देत नाही. तो प्रेम करतो, तो स्वीकार करतो, तो क्षमा करतो, तो आशीर्वाद देतो, तो संरक्षण देतो. गीत गा रहा हूं, आशा मेरे प्रभु मेरे दिल में ध्यान दे प्रभुला की आपण जी क्षमा मागितली आहे, ती क्षमा त्या प्रभूने स्वीकारली. माझ्या जीवनाचा, माझ्या प्रार्थनेचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या व्यवसायाचा, माझ्या निसा अर्पणाचा किंवा बलिदानाच्या मी सामील झालो होतो, त्या सर्वांचा प्रभूने स्वीकार करावा. आशा मेरे प्रभु, आशा मेरे प्रभु मेरे मन शांत होत आहे, आरोग्य प्राप्त होत आहे, कुठेतरी चल हृदय विमान परत या येशूकडे वळत आहे, सर्वांना प्राप्त होत आहे. आपण त्या प्रभूला आमंत्रण दिले. प्रभूला आपल्या शरीरात, आपल्या हृदयात, आपल्या जीवनात आमंत्रण दिले. महत्वाचा क्षण आहे, आनंदाचा क्षण आहे. प्रभूने आमंत्रण स्वीकारले आहे. प्रभू कोणालाच नाकारत नाही. जे आमंत्रण प्रभूला प्रार्थनेमध्ये आपण देतो, आमंत्रण प्रभू स्वीकारतो. व्यवसायामध्ये आमंत्रण देतो, प्रभू स्वीकारतो. आजारात आमंत्रण प्रभू स्वीकारतो. अडचणीत आमंत्रण प्रभू स्वीकारतो. प्रभू कोणालाच निराश करत नाही. हे फार महत्त्वाचं
तो फार महत्वाचा की येशू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे हो. क्षणी प्रभूला आपले विनंती अर्पण करूया. सकाळी मध्यस्थी प्रार्थनेमध्ये अर्पण केल्याच आहे. या क्षणी प्रभूचे सामर्थ्य मागूया. ही कठीण परिस्थिती आहे आपल्या स्वतःच्या जीवनात, वैयक्तिक कोणाला ठाऊक नसेल प्रभूला सांगूया. विश्वास बळवान मानतात. विश्वासावरती जीवन परिस्थिती जीवन सुरू आहे. विश्वासावर, प्रभूच्या विश्वासावर, लोकांच्या नव्हे तर प्रभूच्या. सांगा प्रभूला, इवन मला वाटत नसेल हे नाही हे होणार नाही, हरकत नाही. तुमचा विश्वास नसेल तरी सांगा. प्रार्थना प्रभूने सादर करा. आपल्या बंधू ॲडमसाठी प्रार्थना करीत आहोत. बंधू माफ ऑपरेशन आहे तिथे प्रार्थना करीत आहोत. अडचणी आहेत, व्यसनानिमित्त त्या प्रभूमध्ये विशिष्ट वाढची जिंदगीची अपेक्षा काही बंधू भगिनी करत आहेत, दाम्पत्य करत आहेत, त्याच्यासाठी विशेष प्रार्थना करीत आहोत. घरात आपल्याला सुख व शांती मागत आहोत. सॉलोमन यांची बहीण एक्सपायर झालेली आहे, कुटुंबात सुख व शांती व प्रभूचे सामर्थ्य मागत आहोत. आता दोन्ही वर्ष होऊन गेले, आपल्यामध्ये निघून गेले, त्यांच्या आपल्या शांती तर त्यांच्या प्रार्थनेवर आपल्याला यश प्राप्त व्हावं याची प्रार्थना करीत आहोत. आणि सर्व कॅरिस्मॅटिक बोडी, सर्व सभासद, सर्व भाविक जे विश्वासाने आले आहेत, सॅक्रिस्टन टीम, वेगळे भाविक आपले सहकारी सर्वांना प्रभूचा आशीर्वाद मागत आहोत. प्रभू आशीर्वाद दे, प्रभू सामर्थ्य दे, प्रभू कृपा दे व संरक्षण दे. आपण आभाराची गीत घेऊया आणि या आभाराच्या गीताद्वारे प्रभूला धन्यवाद देऊया. या प्रभूने आपल्यासाठी अनंत उपकार केले आहेत. कधी आपण विसरून गेलो असो, परंतु आज सर्व एकत्र करून प्रभूच्या आपण आभार. थँक्यू. प्रेज यू. हालेलुया, 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 काही प्रार्थना काही वेळा चुकवत राहतात, त्यासाठी प्रभू त्याचा सादर करूया. आपण आमच्या बाबा प्रार्थना ही ध्यानामध्ये देणार आहोत. तो या प्रार्थनेमध्ये सर्वस्व प्रत्येक प्रार्थना, हृदयाची प्रार्थना, विश्वासाने केलेली प्रार्थना, विसरलेल्या प्रार्थना प्रभूने मान्य कराव्या. म्हणून त्या सर्वांच्या पित्याकडे प्रभूच्या नावाने आपण गायनामध्ये आमच्या बाबाच्या गीताद्वारे प्रार्थना करणार आहोत. Bye.
शेवटी सांगत
आंघोळ करतात ते बघायला पाण्यावरती रोसाची फोड काढायची आहे व स्वतःवरती फोड काढायची आहे की त्या पाण्यात आपलं आरोग्य प्राप्त करा. हे करा. थोडे दिवस आंघोळ करताना बकेटमध्ये पाणी असेल किंवा रोसाची फोड काढा व स्वतःवरती फोड काढा. याद्वारे तुम्हाला आरोग्य तुमच्या जीवनातील जंत्रणा होणे नाहीशी करावे. बसायचं भारतासाठी प्रार्थना. आमच्या सरदारांनी बाबा आमची दररोजची भाकर आज आम्हाला जशी आम्ही आमच्या अपराधाला क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला प्रसंगी भरवण्यापासून आम्हाला नमो कृपा पूर्णमयी प्रभु तुझ्या ठाई आहे त्याने तुझ्यामध्ये अंतर्गत तुझ्याचे प्रवेश हे पवित्र मरिया देवाचे माते आम्हा पाप्यांसाठी आता आमच्या कर आमेन. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. आपण प्रार्थना करूया. हे देवा तुझी इच्छा आहे की सर्व मनुष्याचे कारण व्हावे आणि सर्वांनी दिव्य सत्याची ओळख प्राप्त करून घ्यावी म्हणून आम्ही नम्रतेने विनंती करतो की तू आपल्या पिकास कामगारास पाठवते त्यांनी तुझ्या भरोसा ठेवून तुझे वचन सांगावे म्हणून त्यांना कृपा दे. त्याद्वारे तुझ्या सुवर्धन प्रसार सर्व लोकांमध्ये हो व तो आनंदाने स्वीकारला जातो. तू एकच खरा देव आहेस. तुला आणि येशू ख्रिस्त तुझा पुत्र आमचा प्रभू ज्याला तू पाठवलेस त्याला सर्वांनी ओळखावे. तो तुझ्या आत्म्याच्या ऐक्यात युगायुग जिवंत राहतो वरायचं करतो. आमेन. आमच्या स्वामी मरिया माते भारताच्या कैवर्णी संत थॉमस भारताच्या प्रेषिता संत गोन्सालो गार्सिया संत फ्रान्सिस झेवियर आमच्या धर्मप्रांतांच्या आश्रयदात्यांनो बाळीची संत तेरेसा धर्मप्रसाराच्या कैवर्णी
हालेलुया. आता प्रकाश तुमच्या शरीरात शिरत आहे, खांद्यावर, पूर्ण डोक्यावर, पाठी, खांदीवर, पोटावर, शरीरामध्ये, पायामध्ये प्रभू त्याच्या पवित्र प्रकाशाने तुमचा ताबा घेतला. तुमचे जीवन व संपूर्ण शरीर प्रकाशमान होत आहे. त्याच्या प्रकाशाने तुमच्या जीवनातील सर्व अंधकार नाहीसा होत आहे. तुमचे जीवन प्रकाशमान होत आहे, आरोग्य प्राप्त होत आहे, संरक्षण प्राप्त होत आहे, शांती प्राप्त होत आहे, नवीन जीवन, नवीन हृदय, नवीन शरीराचे अवयव प्राप्त होत आहे. तुम्हाला आशामुक्त परमेश्वर करत आहे, आपली नगर भावना परमेश्वर माहिती करत आहे. त्या परमेश्वर धन्यवाद, काय धन्यवाद देऊया. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तू आशीर्वाद सावरण्याचा दुःख मरणाची आम्हासाठी स्मरण ठेवले आहेस, तर आम्ही तुझे शुभेच्छा पवित्र अशा प्रकारे आज व्यक्ती आम्ही तुझ्या दानाचे फळ आम्हामध्ये अक्षय भोगावे असे कर, म्हणून आम्ही तुला गौरवितो, तू युवान जिवंत राहतोस व राज्य करतोस. पवित्र सावरण्याचा आशीर्वाद. धन्यवाद. एकत्र देव धन्य असो, येथे पवित्र नाव धन्य असो, येशू ख्रिस्ता कार्य नाम धन्य असो, येशूचे नाव धन्य असो, त्याचे अति पवित्र धन्य असो, त्याचे अति महिला रक्त धन्य असो, आदरासाठी पवित्र साक्रामेंटात येशू धन्य असो, पवित्र आत्मा धन्य असो, अति पवित्र महिला गौरी माता धन्य असो, तिचा पवित्र निष्कलंक गर्भ धन्य असो, तिचे गौरव स्वर्गदय धन्य असो, मरिया कुमारी माताचे नाम धन्य असो, संत योसेफचा पवित्र पती धन्य असो, देव आपल्या उत्तम संतांवरती धन्य असो. देवाकडे युवक युवती येतात आपल्यासाठी. मलाही प्रभूची सेवा करायची असेल, धर्मगुरू धर्मभगिनी किंवा संलग्न कोणत्या समितीमध्ये सर्व विशेषरित्या धर्मगुरू धर्मभगिनी इच्छा होत असेल, मला भेटा, सिस्टर्स आहे त्यांना भेटा, ते तुम्हाला पवित्र मार्गदर्शन करतील. आणि खरोखरच या प्रार्थनेमध्ये अनुभव आलेला आहे. पुष्कळदा प्रभू विशेष युवकांना बॉईजला सांगत आहे, पाचारण करत आहे प्रभूच्या सेवेसाठी, स्वतःला पुढे आणण्यासाठी. नक्कीच प्रभू आपल्या सर्वांना, कुटुंबियांना, युवक विद्येला प्रभू आशीर्वाद देईल. Yeah.
Thank you.